बदलापूरमधील घटनेनंतर राज्यभरातून संताप व्यक्त होतोय. सरकारकडून या घटनेचं राजकारण केलं जातंय असा आरोप होत असला तरी या घटनेनंतर राज्यातील मुलीबाळींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून लाडकी बहीण योजना राबवणारे सरकार सुरक्षेची जबाबदारी झटकू शकत नाही. महिला आणि मुलींची सुरक्षा किती महत्त्वाची आहे याचा प्रत्यय आज अख्खं सरकार कोल्हापुरात असताना आला. आज कोल्हापूर शहरात एकीकडे महिलांचा सन्मान सोहळा सुरू होता, तर शहरालगतच्या शिये गावात एका असहाय्य बालिकेचा मृतदेह शेतामध्ये पडल्याचं आढळून आलं. शिये गावातील श्रीरामनगर परिसरात राहणाऱ्या एका परप्रांतीय दाम्पत्याची ही सुमारे 10 वर्षांची मुलगी काल बुधवारी दुपारपासून बेपत्ता होती. मुलीच्या नातेवाईकांनी शिरोली MIDC पोलीस ठाण्यात तशी फिर्याद दाखल केली होती. आज सकाळी 10 वाजण्याच्या सुमाराला गबरू पाटील यांच्या शेतात तिचा मृतदेह आढळून आला. काल 3च्या नंतर म्हणजे निदर्शन असलं की ही मुलगी नाही आहे, म्हणजे गायब आहे, बेपत्ता आहे. त्याचा तसा पोलीस स्टेशनमध्ये त्यांनी रिपोर्ट दिला, गायब आहे. त्याच्यानंतर शोधाशोध त्यांनी सगळ्यांनी पोलीस स्टेशन वगैरे सगळ्यांनी केली. त्याच्यानंतर आज सकाळी समजलं की असं या ठिकाणी मुलगी आहे. त्याच्यानंतर सगळी यंत्रणा इथं आली. त्यांनी काय म्हणजे त्यांची प्रोसेस सगळी केलेली आहे. याच्या व्यतिरिक्त म्हणजे आम्हालाही काय माहीत नाही. या मुलीवर अत्याचार करून तिची हत्या केली असावी असा संशय असून त्या दृष्टीनं पोलिसांचा तपास सुरू आहे. या घटनेनंतर जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली असून घटनास्थळी जिल्हा पोलीस प्रमुख महेंद्र पंडित यांनीही भेट दिली. त्यांनी मयत मुलीवर लैंगिक अत्याचार झालाय का याची पडताळणी केली जाणार असल्याचं सांगितलंय. जिल्हा पोलीस अधीक्षक पंडित यांनी मुलीचा मृतदेह सापडलेल्या परिसरातील CCTV फुटेजमध्ये एक अनोळखी व्यक्ती मुलीला शेतवाडीकडे घेऊन जात असल्याचं दिसून येत असून त्या आधारे पोलिसांनी मुलीच्या एका जवळच्या नातेवाईकाला संशयावरून ताब्यात घेतल्याचं सांगितलंय. दरम्यान रात्री उशिरापर्यंत मयत मुलीची इन कॅमेरा उत्तरीय तपासणी सुरू होती. या तपासणी अहवालासह संशयिताकडील चौकशीतून नेमका काय प्रकार घडलाय हे स्पष्ट होणार असलं तरी महिला आणि मुलींच्या सुरक्षेसाठी पोलिसांसह सर्वच घटकांनी सतर्कता बाळगणं गरजेचं आहे.